नमस्कार मैत्रिणींनो, स्मार्ट सुगरणींसाठी स्मार्ट किचन टिप्स आज मी तुम्हाला सांगणार आहे। तर टिप नंबर 1, मेथीची भाजी करताना कडू होऊ नये यासाठी ती अशी भाजी निसून ठेवल्यानंतर जास्त वेळ पाण्यात ठेवू नये, कारण मेथीची भाजी जास्त वेळ पाण्यात ठेवल्यामुळे त्या भाजीला जरा कडवटपणा येतो। मेथीची भाजी शिजत आल्यानंतर त्यामध्ये थोडंसं तेल टाकावं। त्यानंतर टिप नंबर 2, जर आपल्या घरामध्ये जास्त दळलेलं भाकरीचं पीठ असेल आणि ते जरा जास्त दिवसाचं झालं असेल तर भाकर काय होते मग कडवट होते। भाकर व्यवस्थित करता सुद्धा येत नाही, कारण भाकरीला अशा नंतर भेगा पडतात। त्यामुळे काय करायचे, जरा कोमट पाणी घ्यायचे, त्या पिठामध्ये ते कोमट पाणी टाकायचे, म्हणजे भाकर अजिबात तुटणार नाही आणि त्याचबरोबर जरा ती चांगली सुद्धा लागेल। टिप नंबर 3, भेंडीची भाजी मोकळी आणि फडफडीत होण्यासाठी त्यामध्ये लिंबाचा रस घालावा, म्हणजे भाजीला एक वेगळी टेस्टही येते आणि त्याचबरोबर भेंडीची भाजी अतिशय चवदार लागते। टिप नंबर 4, कांदा कापण्या अगोदर तो मिठाच्या पाण्यात ठेवावा, म्हणजे डोळ्यातून पाणी येणार नाही, म्हणजे त्याचा कडवटपणा हा आपल्या डोळ्यांना झोंबणार नाही। त्याचबरोबर टिप नंबर 5, तूर डाळ आणि मूग डाळ ही एकदम मऊ शिजण्यासाठी त्यामध्ये थोडंसं आपलं गोडे तेल टाकावं, त्यामुळे मऊ आणि त्याचबरोबर अगदी छान प्रकारे डाळ शिजते। टिप नंबर 6, अळूवडी बनवताना त्यामध्ये चिंच आणि गूळ टाकावा, त्यामुळे ती अळूवडी अतिशय टेस्टी होते। त्याचबरोबर त्या पिठामध्ये अगदी कडकडीत असं तेल टाकलं तर अळूवडी अतिशय कुरकुरीत होतात। टिप नंबर 7, भात हा दिवसाचाच खावा, कारण रात्री भात खाल्ल्यामुळे काय होतं तर वजन जास्त वाढतं। टिप नंबर 8, जर आपल्या सिंकमधून जास्त दुर्गंधी येत असेल तर त्यामध्ये व्हिनेगार किंवा बेकिंग सोडा टाकावा आणि त्यामध्ये थोडंसं कोमट पाणी टाकावं, त्यामुळे तो वास पूर्णपणे निघून जाईल। टिप नंबर 9, घरामध्ये डास मच्छर असतील तर कडुनिंबाचा पाला नक्कीच जाळावा, जेणेकरून ते डास आणि मच्छर त्याचबरोबर जे छोटे किडे असतात ते पळून जातील। टिप नंबर 10, रोज संध्याकाळी किचन व्यवस्थित स्वच्छ करून ठेवा, म्हणजे सकाळी आपल्याला अगदी प्रसन्न वाटेल। टिप नंबर 11, मार्केटमधून जर आपण भाजी आणली त्याचबरोबर फळं आणली तर ती अगोदर स्वच्छ करूनच मग फ्रीजमध्ये ठेवायची आहेत, व्यवस्थित पुसून आणि स्वच्छ करून ठेवायची आहेत, कारण मार्केटमधून आणलेल्या भाजीवर जास्त प्रमाणात धूळसुद्धा असू शकते। टिप नंबर 11, मसाले भात करताना जर तांदूळ 1-2 तास जरा पाण्यामध्ये भिजत ठेवला तर भात अगदी छान होतो, त्याचबरोबर सुटसुटीत होतो। तर मैत्रिणींनो, ह्या किचन टिप्स तुम्हाला जर आवडल्या असतील तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा, त्याचबरोबर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।